न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिकच्या पावनभूमीत शिव महापुराण कथेला श्रद्धेची मांदियाळी. शिव पार्वती विवाह सोहळ्याने आणखीन रंगत. नाशिकच्या पावन तपोभूमीत शिव महापुराण कथेचे भव्य दिव्य आयोजन आडगाव येथे करण्यात आले आहे. दिनांक 7 ते 11 डिसेंबर या कालावधीत हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात सुरू असून रविवारी पार पडलेल्या भव्य कलश मिरवणुकीने कार्यक्रमाला मंगल आरंभ झाला. या शिव महापुराण कथेचे सखोल व भावस्पर्शी निरूपण हरिभक्तपरायण निवृत्तीनाथ महाराज संस्थेच्या अध्यक्षा माननीय कांचनताई जगताप यांनी केले. श्रीमंत नसला तरी चालेल, पण माणूस मनाने श्रीमंत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या कलाकारांनी त्यांची कला दाखवली. मी न म्हणता तुमच्या हातून टाळी वाजली पाहिजे. तुम्हाला जे आवडलं, ज्याच्याविषयी वाजवावी वाटली टाळी, त्याच्याविषयी वाजवली पाहिजे. आणि म्हणून रवींद्र भाऊ अत्यंत मात्र त्या ठिकाणी ते अचानक नाही मोठे झाले, स्टेप बाय स्टेप मोठे होत गेले. आणि लक्षात ठेवा, तळागाळातला माणूस जेव्हा मोठा होत असतो तेव्हा त्या व्यक्तीला 100% गरिबाची जाण असते आणि गरिबाला तो सहकार्य करण्यासाठी तत्पर असतो. जमीन विकून मोठं कोणी होईल, पण रवींद्र भाऊची हिस्ट्री मी बघितली. 12वी शिक्षण झालं, त्यानंतर त्यांना वाटलं होतं आपण ॲडव्होकेट बनावं, वकील बनावं. तेवढे टॅलेंटही होतं त्यांच्यात, टॅलेंटेड होतं. पण घर असल्या कारणानं त्यांच्याकडनं या गोष्टी झाल्या नाही. 12वी सोडल्यानंतर त्यांनी स्वतः तसेच या कार्यक्रमाविषयी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. पहिल्या दिवसापासून तर आज 5 दिवस, 5वा दिवसही सांगतेचा अत्यंत आनंदाने पार पडलेला आहे. आणि आडगावकर मंडळीने या कथेतनं वेगवेगळ्या पद्धतीने आनंद घेतलेला आहे. या कथेमध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत. या सर्व मात्र त्या ठिकाणी या लोकांनी अत्यंत शांतते पद्धतीने ऐकलेल्या आहेत. खरं तर रवींद्र भाऊंनी या कथा करत असताना या नियोजनामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. मग मुलांसाठी मात्र त्या ठिकाणी कबड्डीचे किट असतील किंवा मात्र त्या ठिकाणी खेळण्याचे किट असतील, तेही वाटप झालेलं आहे. मानकऱ्यांना या ठिकाणी खरं तर पैशाचं झाड आपण ज्याला म्हणतो असं बेलवृक्ष प्रत्येकाला वाटप केलेले आहे. रुद्राक्षांचं देखील वाटप झालेलं आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने ही कथा अत्यंत आनंदाने साजरी झालेली आहे. कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग क्रमांक 2चे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जाधव यांच्या पुढाकारातून झाले. त्यांनीही कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली. रामचंद्राची रामभूमी आहे आणि आडगाव येथे जो महाशिवपुराण कथा ज्या देवस्थानच्या निवृत्तीनाथ देवस्थानच्या अध्यक्षा कांचनताई जगताप यांनी अतिशय मंत्रमुग्ध या आडगावकरांना केलेलं आहे. अतिशय सुंदर आवाजात जी शिव महापुराण कथा जी आडगावमध्ये कधीही पण झालेली नव्हती, अतिशय सुंदर 5 दिवस त्यांनी या आडगावकरांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. आणि शिवपुराण कथा काय असते ती पूर्ण समाजाला समजून सांगितली आहे. आणि त्यानंतर रुद्राक्षाचं महत्त्व, त्यानंतर आपलं शिवपिंडीचं महत्त्व आणि त्यानंतर जनतेने काय करायला पाहिजे शिवपुराणाविषयी किंवा आपलं म्हणजे कौटुंबिक जे पारिवारिक जे मुलं त्याच्यावर संस्कार कसे झाले पाहिजे, हिंदू धर्म टिकला पाहिजे, यासाठी त्यांनी अतिशय त्यांच्या वाणीतून या समाजाला प्रबोधन केलेलं आहे. आणि त्यानंतर 5 दिवस कार्यक्रम झाल्यानंतर आज गुरुवार दिनांक महाप्रसादाचा कार्यक्रम व रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम आणि बहुसंख्येनं महिला बंधू आणि भगिनींनी, माझ्या मित्रपरिवारानं, नातेवाईकांनी जी उपस्थित दाखवली, मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तसेच या कथेदरम्यान शिव पार्वतीचा विवाह देखील संपन्न झाला. यावेळी बालगोपाल यांनी विविध वेशभूषा परिधान करून या विवाह सोहळ्यात सहभाग नोंदवला. तसेच नारद मुनी देखील या सभामंडपात अवतरलेले बघावयास मिळालेत. हा भव्य दिव्य शिवपुराण कथा सोहळा पूर्ण पंचक्रोशीत एक चर्चेचा विषय ठरला आहे. आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आयोजकांच्या वतीने आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आलाय. आडगाव येथे शिव महापुराण कथा याचं आयोजन या ठिकाणी रवींद्र जाधव आणि कांचनताई जाधव यांच्या मार्फत या ठिकाणी आडगाव
नगरीत होत आहे. गेल्या 7 तारखेपासून हे शिवपुराण कथा चालू आहे आणि आज त्याची सांगताय रवींद्र जाधव आणि त्यांच्या सहचरणी या अतिशय सामाजिक काम या परिसरात सातत्याने करत असतात. अनेक कार्यक्रम त्यांनी या परिसरात सामाजिक असो, शैक्षणिक असो, धार्मिक असो, सांस्कृतिक असो असे कार्यक्रम त्यांनी राबवलेले आहेत. मागच्या काळात आनंद शिंदेचा कार्यक्रम देखील सांस्कृतिक त्यांनी या ठिकाणी घेतला होता आणि आता शिवमहापुराण कथा या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेली आहे. असं चांगलं असं काम करणारे आमचे रवींद्र जाधव हे आहेत. मी त्यांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून अशाच पद्धतीने या परिसरात काम हो अशा त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रवींद्र भाऊने जो कार्यक्रम घेतला शिवमहापुराण कथा, कांचनताई जगताप या त्र्यंबकेश्वर संस्थेच्या अध्यक्ष आहेत, संत निवृत्तीनाथ महाराजांनी संस्थेतल्या. आणि आजचा जो कार्यक्रम झाला एवढा 5 दिवसाचा, तो कार्यक्रम खूप चांगला झाला आणि चांगल्या रीतीने महिला वर्ग, पुरुष वर्ग इथे आला आणि त्या कथा सांगत असताना कथेचं प्रत्येकाचं शंकराच्या पिंडीचं महत्त्व सांगितलं, बेलाचं महत्त्व सांगितलं, त्याच्यानंतर रुद्राक्षाचं महत्त्व सांगितलं आणि रविभाऊनी इथून पुढं असं सहकार्य करत राहावं अशी त्यांना विनंती करतो आणि शुभेच्छा देतो. पाय देऊन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेली 5 दिवसापासून आडगाव येथे शिवमहापुराणाची कथा माननीय कांचनताई जगताप यांनी अतिशय सुंदररित्या आणि एकदम वकृतपणाने त्यांनी सर्व भाविकांना शिवपुराणाविषयी माहिती सांगितली. 5 दिवसामध्ये काय करायला पाहिजे, महिलांनी काय केलं पाहिजे, पुरुषांनी काय केलं पाहिजे आणि बालकांना कसल्या पद्धतीने त्यांना त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी गेली 5 दिवस अतिशय सुंदर असं हे केलं, कथा केली. यामध्ये माननीय गावचे सामाजिक कार्यक्रम माननीय रवींद्र भाऊ जाधव यांनी व त्यांच्या पत्नी माननीय कविताताई जाधव यांच्या यांच्या दोघांच्या यांनी संयमाने अतिशय सुंदर अशी ही योजना इथे यांनी शिवपुराण महाप्रसाद, परत रुद्राक्ष वाटप आणि बेलाच्या झाडाची वाटप केली.